जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. देवाने हा नवीन दिवस तुमच्या आणि माझ्या आयुष्यात जोडला, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती स्तुती स्तुती, धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. हे देवा, हा नवीन दिवस तू आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात तू दाखवलास, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, आज या सकाळच्या भक्तीमध्ये तू माझ्या आणि ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या व्यक्तीचा ताबा तू घे. प्रभू, तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला सहाय्य कर. तुझ्या पवित्र लोकांचा ताबा तू घे आणि प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू सांभाळ आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रिय प्रभू येशू नवीन क्रांती तू घडून आण. हे देवा, आज आम्ही आमचं जीवन तुला संपूर्णपणे समर्पित करीत आहोत. प्रभू, या सकाळच्या समय ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या सामर्थ्याचा अनुभव येऊ दे. सर्व आजार, सर्व रोगराई, सर्व सैतानी बंधनं, सर्व सैतानी निराशा नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. हो पित्या परमेश्वरा, प्रभू, आज या पृथ्वीवरती अनेक अब्बाल व्यक्ती आहे की प्रिय प्रभूशी ते तुला जाणतात, परंतु ते तुझ्या मार्गाने चालत नाही. प्रभू, अशा सर्व लोकांना तू क्षमा कर, कारण तुझी येण्याची वेळ जवळ येऊन ठेपलेली आहे. हे देवा, आम्हाला आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र ठेवण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू साई आणि मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, हे देवा, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर देव तू आहेस. हे देवा, या सर्व प्रकारच्या वाईट लोकांपासून प्रिय प्रभू येशू तू आम्हाला दूर ठेव आणि खरोखर प्रिय प्रभू येशू, आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र ठेवण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू साई आणि मार्गदर्शन कर. तू आम्हा प्रत्येकाला तू साई आणि मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, हे देवा, आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे आणि तुझं गौरव होऊ दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन आमेन आमेन. प्रियांनो, आजच्या म्हणण्यासाठी आपण शास्त्रभाग काढूया. स्तोत्र संहिता 34 आणि 15. परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात, त्याचे कान त्याच्या हाकेकडे असतात. प्रियांनो, ह्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं की परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात. आणि खरोखर प्रियांनो, आजच्या ह्या जगाच्या परिस्थितीमध्ये आम्ही पाहत आहोत की देवाचे नेत्र हे नीतिमानांकडेच असतात. कारण नीतिमान म्हणजे देवाच्या इच्छेने चालणारे, नीतिमान म्हणजे देवाचं वचन पाळणारे, नीतिमान म्हणजे त्याच्यावरती विश्वास ठेवून कार्य करणारे, नीतिमान म्हणजे देवाच्या इच्छेने चालणारे आणि त्याची इच्छा आपल्या जीवनामध्ये पूर्णपणे उतरवणारे आपल्या जीवनामध्ये. आणि खरोखर जे देवाची इच्छा आपल्या जीवनामध्ये पूर्णपणे उतरवतात, त्याच्या इच्छेनुसार चालतात, देवापाशा सर्व लोकांना आशीर्वादित करत आहे. आणि खरोखर ते परमेश्वराचे कान त्याच्या हाकेकडे असतात. आणि खरोखर इर्माया 33:3 सांगते की मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. आणि खरोखर परमेश्वराचे कान अहोरात्र त्याच्या जो लेकरू आहे, त्याचं जे लेकरू आहे, जे त्याच्यावरती विश्वास ठेवून चालतं, जे त्याच्या प्रार्थनेकडे कान देतं, प्रार्थनेकडे लक्ष देतं, त्याच्यावरती विश्वास ठेवतं, अशा व्यक्तीकडे परमेश्वराचे कान असतात. आणि म्हणून प्रियांनो, ह्या जगामध्ये जगत असताना मी तुम्हाला ह्या सकाळच्या समय सांगत आहे की देवाचे नेत्र नीतिमानांकडे लागलेले आहेत. आणि खरोखर प्रियांनो, आज आम्ही पाहत आहोत जगातली परिस्थिती. अनेक चर्चेसवरती हल्ले होत आहेत, अनेक देवाच्या दासांवरती हल्ले होत आहेत, अनेक देवाच्या कुटुंबावरती हल्ले होत आहेत. परंतु प्रियांनो, घाबरून जाऊ नका, कारण हे जे काही आध्यात्मिक युद्ध आहे, हे मनुष्य रक्त मांसाबरोबर नाही तर आध्यात्मिक जगाबरोबर युद्ध आहे. कारण हे जे लोक करत आहेत हे त्यांना समजत नाही. आणि म्हणून प्रियांनो, घाबरून जाऊ नका, प्रार्थना करा, कारण परमेश्वराचं वचन आहे की परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात. आणि म्हणून प्रियांनो, आपले गुडघे सदैव प्रार्थनेमध्ये टेकलेले असू द्या, आपलं जीवन सदैव परमेश्वराच्या बरोबर चालणारं असू द्या. तुमचं मन बहकवणारे अनेक लोक असे आहेत
की ते फक्त स्वार्थासाठीच देवाकडे येतात. ते फक्त आपल्या गोष्टी पूर्ण होण्यासाठीच देवाकडे येतात आणि मग नंतर त्यांना ज्या काही गोष्टी देवाकडून मिळतात, परंतु ते विश्वासू राहत नाही आणि पुन्हा ते आपल्या जुन्या मार्गावरती जातात. अशा लोकांचा प्रवेश देवाच्या राज्यात होणं शक्य नाही. आणि म्हणून प्रियांनो, या ठिकाणी देवाचं वचन स्पष्टपणे आज आम्हाला सांगत आहे की परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात, त्याचे कान त्याच्या हाकेकडे असतात. म्हणून प्रियांनो, आलेल्या परिस्थितीवरती आम्ही घाबरून जाऊ नये, आलेले आजार याच्यावरती आम्ही घाबरून जाऊ नये. कारण देवाचं वचन सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताला बसलेल्या फटक्याने तुम्हाला आणि मला आरोग्य मिळालेलं आहे, सामर्थ्य मिळालेलं आहे, सर्व बंधनं तुटल्या गेलेले आहेत. आणि म्हणून प्रियांनो, हे वचन आम्ही आमच्या जीवनामध्ये घोषित करूया. या सकाळच्या समय देवाचं सुंदरचं वचन आमच्या जीवनामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो, आमचं जीवनामध्ये आजच्या ह्या दिवसामध्ये जे काही म्हणण्यासाठी वचन आहे ते म्हणजे स्तोत्रसंहिता 34 आणि 15 की परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात, त्याचे कान त्याच्या हाकेकडे असतात. देवबाप करू ह्या छोट्याशा वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद देऊ. आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. हे देवा, आम्ही तुझ्या पवित्र चरणांजवळ येत आहोत. प्रभू, तू आम्हाला या सकाळच्या समयी तुझ्या चरणाजवळ बसण्याची जी काही संधी दिलेली आहे ती सर्व आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ, त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. हो पित्या परमेश्वरा, आज ही सकाळची संधी तू आम्हाला उपलब्ध केलेली आहे, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. अनेक लोकांनाचा हा दिवस दिसला नाही, परंतु प्रिय प्रभूचे सुंदरसं वचन देऊन तू आम्हाला पुन्हा एकदा उत्तेजित केलेलं आहे. तू आम्हाला तुझ्या पवित्र सामर्थ्याने भर, पवित्र शक्तीने भर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. सर्व प्रकारचे आजार नासुर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. सर्व प्रकारची निराशा प्रभू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. आणि प्रिय प्रभू येशू, जे तरुण लेकरं शिक्षण घेत आहे त्यांच्या शिक्षणामध्ये तू त्यांना सहाय्य कर. प्रभू, जे नोकरी शोधत आहे प्रभू, त्या सर्वांना प्रिय प्रभू येशू सुंदर अशी नोकरी तू दे. हे देवबापा, जे संकटामध्ये आहे, आर्थिक अडचणीमध्ये आहे, कर्ज बाजारी आहेत प्रभू, अशा सर्व लोकांचे कर्ज बाजारी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. आणि प्रिय प्रभूशी त्या लोकांना धैर्य दे, शक्ती दे, सामर्थ्य दे आणि चांगल्या नोकऱ्या तू दे. हो पित्या परमेश्वरा, विशेष करून आमच्या आत्म्याचं रक्षण करण्यासाठी प्रभू तू आमच्या संगती तू राहा. आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र ठेवण्यासाठी प्रभू तू आम्हाला तुझ्या वचनातून तू शिकव. प्रभू, तू आम्हाला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आमची भेट तू घे. आणि देवबापा, आम्हा प्रत्येकाला तुझं दर्शन तू दे आणि तुझं गौरव दे पित्या परमेश्वरा. सर्व आजार, सर्व रोगराई नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. हो पित्या परमेश्वरा, ही सकाळची वेळ तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची तू कर आणि तुझं गौरव दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभूजी, आम्ही कुणी नाही तर सर्व काय करणारा जिवंत परमेश्वर तू आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू. प्रिय प्रभू, तू आम्हाला शक्ती दे, सामर्थ्य दे. आजचा हा दिवस आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन, 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 आमेन. देवबाप आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर आपण 97301668 या क्रमांकावरती संपर्क करू शकता. आणि देवबाप या आजच्या वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करू. आमेन, आमेन.